सभी छात्रों को प्यार भरा नमस्कार। आज हिंदी व्याकरण में आने वाले विषय की ओर हम बढ़ते हुए विशेषण, हिंदी व्याकरण में हम विशेषण किसे कहते हैं, विशेषण की परिभाषा और विशेषण के प्रकार जो आने वाले हैं, विशेषण की जो व्याख्या है, परिभाषा है, उसको हम जानने की कोशिश किए हैं। विशेषण के दो प्रकार के बारे में भी इससे पहले हम वीडियो में जानने की कोशिश किए हैं। तो प्रिय छात्रों, आज आने वाले और दो प्रकारों के बारे में आज इस ऑनलाइन क्लास में चर्चा करने की कोशिश करता हूं। मैं आशा करता हूं कि आप घर बैठे या व्याकरण का ज्ञान हासिल करने की कोशिश करें। तो विषय की ओर बढ़ते हुए आज का हिंदी व्याकरण में आने वाला विषय परिणामवाचक विशेषण। परिणामवाचक विशेषण हमें किसे कहते हैं, उसकी परिभाषा देखते हुए, जिन विशेषण शब्दों से संज्ञा अथवा सर्वनाम की मात्रा अथवा नाप तोल का ज्ञान हो, वे परिणामवाचक विशेषण कहलाते हैं। परिणामवाचक विशेषण यानी क्या? जिन विशेषण शब्दों से संज्ञा अथवा सर्वनाम की मात्रा, संज्ञा अथवा सर्वनाम की मात्रा और नाप तोल का हमें ज्ञान बतलाना, उसे हम क्या कहते हैं? परिणामवाचक विशेषण कहते हैं। परिणामवाचक विशेषण यानी क्या? यानी परिणाम को बतलाना। हम जब भी जानना चाहते हैं कि यह कितने किलो है या कितने मीटर है, हम जानने की कोशिश करते हैं कि यहाँ से बेंगलुरु कितना दूर है। किस आधार पर जानते हैं? यह हमें देखना होगा। बेंगलुरु इतने किलोमीटर दूर है, 500 किलोमीटर दूर है, यह परिणाम। जैसे कि हमारी गाय हर रोज 5 लीटर दूध देती है। 5 लीटर दूध देना यानी यह 5 लीटर परिणामवाचक होता है। वैसे ही संज्ञा या सर्वनाम की मात्रा अथवा नाप तोल, नापना यानी जो हम नाप के देखते हैं, जैसे कि 1 लीटर दूध, और नापना में हम देख सकते हैं कि यह 5 मीटर कपड़ा है। नाप के देखते हैं, हम टेप लेके नाप के देखते हैं, यह 5 मीटर कपड़ा है। तोलना यानी तोल कर देखना, यानी कि यह कितने किलो है, 10 किलो है या 5 किलो है, यह तोलना। यह सब हम इसमें परिणामवाचक विशेषण में देख सकते हैं, या उसका विशेषण के बारे में हम यह परिभाषा देख सकते हैं, जैसे कि थोड़ा, बहुत, 3 मीटर आदि। ऐसे हम उदाहरण देख सकते हैं प्रिय छात्र। तो आगे बढ़ते हुए, परिणामवाचक के 2 उपभेद हैं। परिणामवाचक के 2 उपभेद यानी उपभेद, उसमें पहला आता है निश्चित परिणामवाचक विशेषण। निश्चित परिणामवाचक विशेषण यानी शब्द में ही हम अर्थ देख सकते हैं। निश्चित यानी वो बदला नहीं जा सकता, यानी कि वो स्थिर रहता है, यानी निश्चित रहता है, यानी वो हमें पहचान में आ जाता है कि यह निकर है। यानी ऐसे ही हम देख सकते हैं, जिन विशेषण शब्दों से वस्तु की निश्चित मात्रा का ज्ञान हो, उसे हम क्या कहते हैं? निश्चित परिणाम। यानी जिन विशेषण शब्दों से वस्तु की, जो भी वस्तु हो उसकी निश्चित मात्रा का हमें क्या होना चाहिए? ज्ञान होना चाहिए। निश्चित रूप में हमें पता चलना चाहिए कि यह, जैसे कि उदाहरण देख सकते हैं, 10 किलो चीनी ले आओ, 10 किलो चीनी ले आओ, 2 लीटर दूध गर्म करो। इधर 10 किलो, यह निश्चित रूप से हमें दिखाई दे रहा है, कितना है? 10 किलो। 2 लीटर भी हम निश्चित रूप से देख रहे हैं। आगे बढ़ते हुए, अनिश्चित परिणामवाचक विशेषण। अनिश्चित परिणामवाचक विशेषण यानी जिन विशेषण शब्दों से
वस्तु की अनिश्चित मात्रा का ज्ञान हो। अनिश्चित मात्रा का ज्ञान होना, अनिश्चित यानी क्या है, हमें पता नहीं चलना ये कितना है। जैसे कि हम देख रहे हैं ऊपर निश्चित रूप में 10 किलो चीनी 2 लीटर दूध, वह निश्चित रूप में हमें पता चल रहा है। लेकिन यहां जब हम देखते हैं अनिश्चित में, यह हमें निश्चित रूप से ज्ञान नहीं होता है। जैसे कि कुछ कपड़े दे दो, थोड़ा सा दूध गर्म कर दो, कुछ कपड़े दे दो, कुछ कपड़े तो दे दो यानी कितना कपड़े दे दो, कितना मीटर कपड़े दे दो, यहां हमें निश्चित रूप से पता नहीं चल रहा। हाँ, कुछ कपड़े दे दो, यह हमें निश्चित रूप से नहीं चल रहा है, अनिश्चित हमें परिणामवाचक विशेषण कहते हैं। जैसे कि थोड़ा सा दूध, कितना दूध दो, थोड़ा सा दूध दो, दूध यानी हम 5 लीटर चाहिए या 6 लीटर चाहिए, वह निश्चित रूप से हमें नहीं दिखाई दे रहा है। हमें शब्द में जब वाक्य में हम पढ़ रहे हैं, कुछ का शब्द वहां उपयोग हो रहा है, कुछ दूध दे दो, कुछ दूध गर्म कर दो, ऐसे जब हम वाक्य देखते हैं तब वह अनिश्चित रूप दिखाई देता है। तो आगे बढ़ते हुए सार्वनामिक विशेषण, सार्वनामिक विशेषण हम किसे कहते हैं, जिस शब्द का प्रयोग संज्ञा से पूर्व अथवा बाद में विशेषण के रूप में किया गया हो उसे सार्वनामिक विशेषण कहते हैं। जैसे कि जिस शब्द का प्रयोग, जिस शब्द का प्रयोग संज्ञा के पूर्व भी हो सकता है, जैसे कि संज्ञा के पूर्व अथवा संज्ञा के बाद में भी उपयोग होता है, विशेषण के रूप में किया जाता है। यानी संज्ञा के पहले भी शब्द जो उपयोग में लाता है और संज्ञा के बाद में भी जो हम शब्द में उपयोग लाते हैं, वह विशेषण का काम करता रहना चाहिए, विशेषण का काम करता रहना चाहिए। उसे हम क्या कहते हैं, सार्वनामिक विशेषण कहते हैं। जैसे कि वह रथ आ रहा है, वह रथ आ रहा है, यानी यहां रथ का विशेषण का काम कौन कर रहा है, वह रथ का यहाँ विशेषण का काम कौन कर रहा है, वह रथ आ रहा है। इनमें वह शब्द रथ का विशेषण है, अंत में वह सार्वनामिक विशेषण कहलाता है। प्रिय छात्रों, ಮುದ್ದು ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳೇ, ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಏನಪ್ಪಾ ಅಂದ್ರೆ ಹಿಂದಿ ವ್ಯಾಕರಣದಲ್ಲಿ ಬರುವುದು. ನಿನ್ನಿನ ದಿವಸ ನಾವು ಏನು ಮಾಡಿದ್ವಿ ಅಂದ್ರೆ ಹಿಂದಿ ವ್ಯಾಕರಣದಲ್ಲಿ ವಿಶೇಷಣ ಅಂದ್ರೆ ಏನು, ವಿಶೇಷಣದಲ್ಲಿ ಎಷ್ಟು ಪ್ರಕಾರಗಳು ಬರ್ತಾವ, ವಿಶೇಷಣದಲ್ಲಿ 2 ಪ್ರಕಾರಗಳ ಬಗ್ಗೆ ನಾವು ತಿಳ್ಕೊಳ್ಳೋಕೆ ನಿನ್ನಿನ ದಿವಸ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡಿದ್ದೀವಿ. ಇವತ್ತೇನೈತಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಮುಂದಿನ 2 ಪ್ರಕಾರಗಳನ್ನು ತಿಳ್ಕೊಳ್ಳೋಕೆ ಪ್ರಯತ್ನ ಪಡೋಣ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳೇ. ಅದರಲ್ಲಿ ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಏನೈತಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಪರಿಣಾಮವಾಚಕ ವಿಶೇಷಣ. परिणामवाचक विशेषण ಅಂದ್ರೆ ಏನು, जिन विशेषण शब्दों से संज्ञा अथवा सर्वनाम की मात्रा अथवा नापतोल का ज्ञान हो वे परिणामवाचक विशेषण कहलाते हैं. जैसे कि जिन विशेषण शब्दों से ಯಾವ ವಿಶೇಷಣ ಶಬ್ದಗಳಿಂದ ಸಂಜ್ಞಾ ಅಥವಾ ಸರ್ವನಾಮದೇನಪ್ಪ ಅಂದ್ರ ಮಾತ್ರ ಆಗಲಿ, ಆ ನಾಪ್ ತೋಲಾಗಲಿ, ನಾಪ್ ಅಂದ್ರ ಅಳಿಯುವುದಾಗಲಿ, ತೋಲ್ನ ಅಂದ್ರ ತೂಕವನ್ನು ಮಾಡಿ ನೋಡುವುದಾಗಲಿ, ಅವು ಎಲ್ಲವನ್ನು ತಿಳಿಸ್ಪಡಿಸುವುದಕ್ಕೆ ನಾವು ಏನು ಮಾಡ್ತೀವಿ ಅಂದ್ರೆ ಪರಿಣಾಮವಾಚಕ ವಿಶೇಷಣ ಅಂತ ಕರಿತೀವಿ. ಮುದ್ದು ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳೇ, ಉದಾಹರಣೆಗಾಗಿ ಥೋಡಾ ಬಹುತ್ 3 ಮೀಟರ್, ಸ್ವಲ್ಪ ಬಹಳಷ್ಟು 3 ಮೀಟರ್ ಅಂತ ನಾವಿಲ್ಲಿ ನೋಡ್ತೀವಿ. ಹಾಗಾದರೆ ಇದರಲ್ಲಿ ಏನೈತಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಪರಿಣಾಮವಾಚಕದಲ್ಲಿ 2 ಉಪಭೇದಗಳು ಬರ್ತಾವ. 2 ಉಪಭೇದಗಳು ಯಾವ್ಯಾವ ಬರ್ತಾವಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಮುದ್ದು ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳೇ, ಒಂದು ನಿಶ್ಚಿತ ಪರಿಣಾಮವಾಚಕ ವಿಶೇಷಣ, ಎರಡನೇದ್ದು ಅನಿಶ್ಚಿತ ಪರಿಣಾಮವಾಚಕ ವಿಶೇಷಣ. निश्चित परिणामवाचक विशेषण अंदर ಏನಪ್ಪಾ ಅಂದ್ರೆ जिन विशेषण शब्दों से वस्तु की निश्चित मात्रा का ज्ञान हो. ಯಾವ ವಿಶೇಷಣ ಶಬ್ದಗಳಿಂದ ವಸ್ತುವಿಂದ ಏನಪ್ಪಾ ಅಂದ್ರೆ ನಿಶ್ಚಿತವಾದಂತ ಜ್ಞಾನವನ್ನು ನಮಗೆ ಕೊಡು, ನಿಶ್ಚಿತವಾದ ಜ್ಞಾನವನ್ನು ತಿಳಿಸಲಿಕ್ಕೆ ನಮಗೆ ಪ್ರಯತ್ನ ಪಡ್ತದ. ಆ ನಿಶ್ಚಿತವಾದ ಜ್ಞಾನವನ್ನು ನಮಗೆ ಏನು ನೀಡ್ತದ ಅದಕ್ಕೆ ನಾವೇನಂತ ಕರಿತೀವಿ, ನಿಶ್ಚಿತ ಪರಿಣಾಮವಾಚಕ ವಿಶೇಷಣ ಅಂತ ಕರಿತೀವಿ. ಮುದ್ದು ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳೇ, ಅದರಲ್ಲಿ ಉದಾಹರಣೆಗಾಗಿ ಏನಪ್ಪಾ ಅಂದ್ರೆ 10 किलो चीनी ले आओ, 10 किलो चीनी ले आओ. 10 किलो ಏನೈತಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಚೀನಿ ಅಂದ್ರೆ ಏನ್ರಿ, ಸಕ್ಕರೆ. 10 ಕಿಲೋ ಏನ್ ಮಾಡ್ರಿ, ಸಕ್ಕರೆ ತೆಗೆದುಕೊಂಡು ಬರ್ರಿ. ಇಲ್ಲಿ ನಿಶ್ಚಿತವಾಗಿ ನಮ್ಗೆ ಏನು ಸಿಗ್ತಾ ಇದೆ, ಪರಿಣಾಮವಾಚಕದ ಏನೈತಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಹೇಳೇನಿ, ನಾಪ್ನ ಏನಿತ್ತು ತೋಲ್ನ. ಇಲ್ಲಿ ಏನೈತಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಕಿಲೋದ ಎಷ್ಟು ಕಿಲೋ, 10 किलो, 10 किलो चीनी और 2 लीटर दूध गरम करो. 2 ಲೀಟರ್ दूध गरम करो. ಎಷ್ಟು ಲೀಟರ್, 2 ಲೀಟರ್ ಹಾಲನ್ನು ಏನ್ ಮಾಡ್ರಿ, ಕಾಸ್ರಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದೆ. ಎರಡನೇದು ಏನಪ್ಪಾ ಅಂದ್ರೆ ಅನಿಶ್ಚಿತ ಪರಿಣಾಮವಾಚಕ ವಿಶೇಷಣ. ಅನಿಶ್ಚಿತ ಪರಿಣಾಮವಾಚಕ ವಿಶೇಷಣ ಅಂದ್ರೆ ಏನು,
जिन विशेषण शब्दों से वस्तु की अनिश्चित मात्रा का ज्ञान हो। ಅನಿಶ್ಚಿತ ಮಾತ್ರಕ ಜ್ಞಾನ ಹೋನ ನಾ ಏನು ಹೇಳೇನ್ರಿ, ನಿಶ್ಚಿತ ಮಾತ್ರೆಯಲ್ಲಿ ಏನಾಗ್ತದಪ್ಪ ಅಂದರೆ ನಿಶ್ಚಿತವಾದಂಥದ್ದು ನಿಖರವಾದಂಥದ್ದು ನಮಗೆ ಗುರ್ತಾಗ್ಬಿಡ್ತದೆ. 10 ಕಿಲೋ 5 ಕಿಲೋ 5 ಲೀಟ್ರ್ 6 ಲೀಟ್ರ್ ಇದು ಗುರ್ತಾಗ್ತದೆ. ಅನಿಶ್ಚಿತದಲ್ಲಿ ನಮಗೆ ಗುರ್ತಾಗಂಗಿಲ್ಲ. ಹೆಂಗಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಉದಾಹರಣೆಗಾಗಿ ಕುಚ್ ಕಪಡೆ ದೇದು, ಸ್ವಲ್ಪ ಅರ್ಬಿಯನ್ನು ಕೊಡ್ರಿ. ಎಷ್ಟು ಅರ್ಬಿ ಕೊಡ್ರಿ, 5 ಮೀಟರ್ ಕೊಡ್ರಿ 10 ಮೀಟರ್ ಕೊಡ್ರಿ ಅನ್ನುವಂಥದ್ದು ಇಲ್ಲಿ ಗುರ್ತಾಗುವುದು. 5 ಮೀಟರ್ ಕೊಡ್ರಿ 10 ಮೀಟರ್ ಕೊಡ್ರಿ ಅನ್ನುವಂಥದ್ದು ಅರ್ಬಿ ನಾವು ಯಾವಾಗ ನೋಡ್ತೀವಿ, 5 ಮೀಟರ್ ಅರ್ಬಿ ಆಗಲಿ 10 ಮೀಟರ್ ಆಗಲಿ ಅದು ನಿಶ್ಚಿತ ಇರ್ತದೆ. ಸ್ವಲ್ಪ ಅರ್ಬಿ ಕೊಡ್ರಿ ಅಂದ್ರೆ ಅದು ಅನಿಶ್ಚಿತ, ಅಂದ್ರೆ ಅಲ್ಲಿ ನಮಗೆ ಗುರ್ತು ಆಗಂಗಿಲ್ಲ. ಇಂಥದ್ದು ಥೋಡಾ ಸಾ ದೂದ್ ಗರಂ ಕರ್ದು, ಥೋಡಾ ಸಾ ದೂದ್ ಗರಂ ಕರ್ದು ಅಂದ್ರೆ ಸ್ವಲ್ಪ ಏನು ಮಾಡ್ರಿ, ಹಾಲನ್ನು ಕಾಸ್ರಿ. ಇಲ್ಲಿ ಲೀಟರ್ ಗಟ್ಟಲೆ 5 ಲೀಟರ್ ಹಾಲು ಕಾಸ್ರಿ 6 ಲೀಟರ್ ಹಾಲು ಕಾಸ್ರಿ ಅಂದ್ರೆ ಒಂದು ನಿಶ್ಚಿತವಾದಂಥದ್ದು ಗುರ್ತಾಗ್ತದೆ. ಇದೊಂದು ಸ್ವಲ್ಪ ಹಾಲು ಕಾಸ್ರಿ ಅಂದ್ರೆ ಅನಿಶ್ಚಿತವಾದಂಥದ್ದು ಗುರ್ತಾಗ್ತದೆ ಮುದ್ದು ವಿದ್ಯಾರ್ಥಿ. ಹಾಗಾದ್ರೆ ಮುಂದೆ सार्वनामिक विशेषण. सार्वनामिक विशेषण ಅಂದ್ರೆ ಏನು? जिस शब्द का प्रयोग संज्ञा से पूर्व अथवा बाद में विशेषण के रूप में किया गया हो उसे सार्वनामिक विशेषण कहते हैं. ನೋಡಿ ಮೊದಲು ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು, जिस शब्द का ಯಾವ ಶಬ್ದದ ಪ್ರಯೋಗ ಸಂಜ್ಞಾ से पूर्व ಅಂದ್ರೆ ಸಂಜ್ಞಾಕ್ಕಿಂತ ಮೊದಲಾಗಲಿ ಅಥವಾ बाद में ಸಂಜ್ಞಾಕ್ಕಿಂತ ನಂತರ ಆ ವಿಶೇಷಣ के रूप में ಸಂಜ್ಞಾದ ಏನೈತಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಮೊದಲಿಗೆ ಆಗಲಿ ಅಥವಾ ಸಂಜ್ಞಾದ ನಂತರದಲ್ಲಿ ಆಗಲಿ ಅದೇನಾಗ್ತದೆ, ಶಬ್ದ ಉಪಯೋಗದಲ್ಲಿ ಬರ್ತದೆ. ಆ ಶಬ್ದ ಏನು ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಿರ್ಬೇಕಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಅದು ವಿಶೇಷಣದ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಿರ್ಬೇಕು, ವಿಶೇಷದ ಕೆಲಸ ಮಾಡಬೇಕು. ಅದಕ್ಕೆ ನಾವೇನಂತ ಕರಿತೀವಿ, ಇಲ್ಲಿ ಸಾರ್ವನಾಮಿಕ ವಿಶೇಷಣ ಅಂತ ಕರಿತೀವಿ. ಉದಾಹರಣೆಗಾಗಿ ವಹ ರಥ್ ಆ ರಹಾತ, ಅದು ರಥ ಬರ್ತಾ ಇತ್ತು. ಇಲ್ಲಿ ರಥದ ವಿಶೇಷತೆ ಯಾವ ಶಬ್ದ ನೀಡಾಗ್ತದೆ? ನಾ ಏನು ಹೇಳಿ ಮೊದಲಿನಿಗೆ ಮುದ್ದು ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳೇ, ಸಂಜ್ಞಾದ ಮೊದಲು ಅಥವಾ ಸಂಜ್ಞಾದ ನಂತರ ಬರಬಹುದು ಆ ಶಬ್ದ ಏನ್ ಮಾಡ್ತಿರ್ಬೇಕಂದ್ರೆ ಇದರ ಸಂಜ್ಞಾದ ಏನೈತಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ವಿಶೇಷತೆಯನ್ನು ತೋರಿಸ್ತಿರ್ಬೇಕು. ಹಾಗಾದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಮೊದಲ ಬಂದದ ವಹ ರಥ್ ಆ ರಹಾ ಹೈ, ಇದು ಏನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ವಹ ಅನ್ನೋದು ಏನೈತಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ರಥದ ವಿಶೇಷತೆಯನ್ನು ತೋರಿಸ್ತಾ ಇದೆ. ಇನ್ಮೇ ವಹ ಶಬ್ದ रथ का विशेषण है, ಇದು ರಥದ ವಿಶೇಷತೆಯನ್ನು ತೋರಿಸ್ತಾ ಇದೆ ಮುದ್ದು ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳೇ. ವಹ ಅನ್ನೋದೇನೈತಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಸಾರ್ವನಾಮಿಕ ವಿಶೇಷಣ ಅಂತ ನಾವಿಲ್ಲಿ ಕರಿತೀವಿ ಮುದ್ದು ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳೇ. ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಏನೈತಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಹಿಂದಿ ಗ್ರಾಮರ್ದಲ್ಲಿ ಬರುವಂಥದ್ದು ವಿಶೇಷಣದ ಪ್ರಕಾರಗಳನ್ನು ನಾವು ಇವತ್ತು ತಿಳ್ಕೊಳ್ಳೋಕ್ಕೆ ಪ್ರಯತ್ನ ಪಟ್ಟಿವಿ ಮುದ್ದು विद्यार्थिಗಳೇ. प्रिय छात्रों, आज के दिन हिंदी में व्याकरण में आने वाला जो विशेषण है, विशेषण के प्रकार कितने आते हैं उनको हम एक एक करके जानने की कोशिश किए हैं. मैं आशा करता हूं कि आप अच्छे तरह से इस व्याकरण के ज्ञान को आप घर बैठे ऑनलाइन के जरिए अच्छी तरह से पढ़ने की कोशिश कर रहे हैं. आप हिंदी व्याकरण में अच्छी तरह से इसे लिखकर और पढ़कर और इसे याद भी करें और अच्छी तरह से कुछ और अन्य, मैं कुछ उदाहरण दिया हूँ, आप भी कुछ अन्य उदाहरण लिखने की कोशिश करें और अच्छी तरह से हिंदी व्याकरण को पढ़ने की प्रयास करें. अब तक के लिए धन्यवाद.